या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन करायचं आहे 13,454 डिवायडेड बाय 112 असणार आहे 100. तर बघा आपला बेस काय येणार 100. तर आता ही संख्या आपल्याला अशी विभागून घ्यायची आहे. बघा 1, 3, 4 आणि 54. तर म्हणजे आपलं 3 डिजिट आहे म्हणून आपण काय करणार 3 डिजिट संख्या आपण एका कॉलममध्ये घेणार आणि दुसऱ्या कॉलममध्ये उरलेली संख्या घेणार 54. तर 134 हे आपले 3 डिजिट आले, त्याला 112 ने डिवायडेड करायचं आहे 100. तर बेस काय आलेला आहे आपला 100. तर बेस पेक्षा ही संख्या आपली काय आहे 12 ने जास्त आहे, म्हणजे 112. तर 12 ने जास्त आहे तर हा आपला नंबर काय येणार, आपण प्लस असेल तर या ठिकाणी परावर्तित त्याच्या अपोजिट आपल्याला करायचं आहे -1 -2. तर ही संख्या आपण या प्रमाणात घेतल्याला जो 134 मधला 1 जो आहे तो डिजिट आपला सेम तसाच्या तसा येणार आणि ह्या 1 ने -1 आणि -2 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर 1 1 जा 1, 1 1 जा 1. तर तो 1 कुठे येणार 3च्या खाली, 3च्या खाली आपण लिहिणार. आता बघा 3च्या खाली मल्टिप्लिकेशन 1 ने 1 ला केलं -1 आणि 1 ने 2 ला केलं तर -2. तर आपण असे डिजिट या ठिकाणी लिहून घेतले. तर 3 -1 2 आले. आता ह्या 2 ने परत 12 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग -2 1 जा 2, 2च्या खाली येणार, त्याचं ॲडिशन करायचं आहे. तर 4 - 4 काय आले 0 आणि 2 2 जा 4. तर 5च्या अंडर लिहिले आपण -4. मग परत ह्या 0 ने आपल्याला काय करायचं आहे, परत 12 ला -12 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर जो डिजिट आपला खाली येणार त्याच्याने आपण परत त्याला मल्टिप्लिकेशन करणार. तर 0 1 जा 0 आणि 0 4 जा 0. परत 5 - 4 आला आपला 1. तर 1 आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. 1 आपण लिहिणार. 5 - 4 काय आला आपला 1. परत 1 आणि 4 जसाचा तसा, कारण आपला 0 लास्टला आलेला आहे, त्याच्यानंतर आपण 1 ने मल्टिप्लिकेशन करू शकत नाही. तर 120 हे आपलं काय आलं आहे क्वेश्चन आणि रिमाइंडर आलेला आहे 14. 1 4 14. क्वेश्चन आला 120 आणि रिमाइंडर आला 14.